आपण बघत असतो मित्रांनो कशा पद्धतीनं सध्या समाजात जातीमध्ये तेढ आहे, भांडणं आहेत. ह्या चळवळीतल्या नेत्याला मारलं, आरक्षणाचे विषय चालू होतं. पण सामान्य जे काही धनगर बांधव आहेत, ज्यांच्याकडे अशा पद्धतीच्या मेंढ्या शेळ्या आहेत, ह्यांना कुर्ण नाहीत, ह्यांना पाणी नाही आणि ह्यांना गाव सोडून 5-5, 8-8 महिने, काही जणांना 12-12 महिने राहावं लागतंय. तर ह्या लोकांसाठी कुणी न्याय दिलेला, कुणी चळवळ केलेली आपल्याला पाहायला मिळत नाही. आता आपण या ठिकाणी पाहू शकता ह्यांची कशा पद्धतीची अवस्था झालेली आहे. परवा दिवशीच ह्यांच्यातील एका सोबत्याला मारहाण केली. ते धर्म बघत नाहीत, जात बघत नाहीत. ते लोक डायरेक्ट आमच्या गावाच्या शेजारी आमचे गुरंढोरं कुठं चरतील, आमच्या इकडं मेंढ्या आणू नका म्हणून मारल्या जात आहे. ॲक्च्युली भांडणं कुणासोबत करायचे? सरकारसोबत भांडणं करायला पाहिजेत की बाबा आम्हाला आमच्या चराईसाठी, आमच्या मेंढरांना चरण्यासाठी चाऱ्याची काय व्यवस्था आहे ह्याच्यासाठी सरकारसोबत भांडणं करायची सोडून सामान्य मेंढपाळांसोबत भांडणं करणं हे सामान्य नागरिकांकडून होते, शेतकऱ्यांकडून होते. हे चुकीचं आहे. आता ऊन पडले, मेंढ्या या ठिकाणी अशा पद्धतीनं आपल्याला लागताना दिसायला लागल्यात. आज आपण 21व्या शतकात जगत असताना अशा पद्धतीच्या दुर्दैवी घटना आपल्याला पाहायला भेटतात की जिथं पोट हातावर शेतकऱ्याला किंवा मेंढपाळाला त्याचं पोट घेऊन जगावं लागते.